सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार. मागील 2 दिवसापासून मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडत आहे. 28 आणि 29 ऑगस्ट रोजी ढगफुटी होऊन मोठ्या प्रमाणामध्ये पिकाचं नुकसान झालेलं आहे. आणि ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे इन्शुरन्स भरलेलं आहे आणि ज्यांना कोणाला आपल्या पिकाचं नुकसान झालेलं क्लेम करायचं असेल तर स्वतःच्या मोबाईलवरून आपण क्लेम करू शकता. या ठिकाणी कशा पद्धतीने क्लेम करायचं मी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे. सर्वप्रथम तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअर या ठिकाणी यायचं आहे. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही इथं क्रॉप इन्शुरन्स नावाचं ॲप सर्च करायचं. क्रॉप इन्शुरन्स या ठिकाणी हे ॲप आल्यानंतर हा ॲप इन्स्टॉल करून घ्यायचा. इन्स्टॉल केल्यानंतर ओपन करायचं. ओपन केल्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करा. या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर टाकून घ्या. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 6 अंकी कोड येईल, तो टाकून घ्यायचं. कोड टाकल्यानंतर तुम्ही व्हेरीफाय या बटनवर क्लिक करा. या ठिकाणी हे पेज ओपन होईल. हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्हाला क्रॉप लॉस इंटिमेशन ह्या ठिकाणी क्लिक करायचं. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुमचं राज्य निवडून घ्यायचं. महाराष्ट्र. या ठिकाणी पीक सेशन खरीप, प्रधानमंत्री फसल विमा योजना आणि 2025 असे ऑप्शन निवडून प्रोसीड या बटनवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस पॉलिसी आपण इन्शुरन्स काढलेला आहे त्या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन आय डीवर येईल आणि तुम्ही कोणत्या गटाची पॉलिसी काढलेली आहे त्या ठिकाणी इन्फॉर्मेशन येईल. या ठिकाणी त्या समोर जायचं तुम्ही, किंवा इथे या ठिकाणी यापूर्वी माहिती नोंदवलेली ही माहिती आहे. या ठिकाणी मी केलेलं आहे. केल्यानंतर तुम्हाला अशी माहिती येईल, डॉकेट नंबर वगैरे सगळं. या ठिकाणी तुम्हाला तुमचं क्रॉप लॉस करण्यासाठी या बटनवर क्लिक करावं लागेल. क्रॉप लॉस इंटिमेशन न्यू. या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला समोरच्या पेजवर इथं तुम्ही तुमची इन्शुरन्सची किती अमाऊंट भरलेली आहे त्या ठिकाणी येईल. टोटल अमाऊंट विमा भरते वेळेस या ठिकाणी तुम्ही एवढी अमाऊंट पेड केलेली आहे. या ठिकाणी समोर इथं क्लिक करून समोर जायचं. समोर गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचे गट आणि तुमचा पॉलिसी नंबर या ठिकाणी दिसून येईल आणि ज्या गटाची तुम्हाला हे करायचं आहे तो गट निवडून या ठिकाणी बॉक्समध्ये क्लिक करून समोर जायचं. समोर गेल्यानंतर या ठिकाणी तुमचं लोकेशन वगैरे अपडेट येईल. यानंतर घेईल फोटो, तुमच्या शेतातल्या 4 बाजूच्या 4 फोटो घ्यायचा. तुम्ही आपल्या पिकाच्या फोटो घेऊ शकता शेतात जाऊन. नुकसान झालं असेल तर फोटो घेऊन असं क्लिक करायचं. 4 बाजूच्या 4 फोटो घ्यायचा, क्लिक करायचं. ही जी फोटो आहे 2 नंबरची, ही एकाच पिकाची तुम्ही झूम करून घेऊ शकता. फक्त एकाच पिकाची झूम करून घ्यायचं आणि 10 सेकंद, 3 नंबरला 10 सेकंदाचा व्हिडिओ रेकॉर्ड करायचा. तो कसं करायचा पहा. या ठिकाणी क्लिक करायचं आणि तुमच्या शेतात गेल्यानंतर ह्या बटनवर क्लिक करून 10 सेकंद तुम्ही 10 सेकंदाचा व्हिडिओ तयार करायचा. दहा सेकंदाचा व्हिडिओ झालेला आहे. या ठिकाणी राईट क्लिक करायचं. या ठिकाणी सेव्ह अँड नेक्स्ट करायचं. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर लॉस लेवल या ठिकाणी येईल. या ठिकाणी क्लिक करून लॉस ॲट इंडिव्हिज्युअल फॉर्म एक ऑप्शन घ्यायचा. क्रॉप स्टेज तुमचं स्टँडिंग असेल तर क्रॉप स्टँडिंग, हार्वेस्टर असेल कापणीला आले असेल तर ते करून घ्या. नसता माझं स्टँडिंग आहे, स्टँडिंग करतो. या ठिकाणी सिलेक्ट इव्हेंट तुमचं काय झालेलं आहे ते या ठिकाणी करायचं आहे. आपलं जास्तीचा एक्सेस पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी इथं दिसत नाही. या ठिकाणी ऑर्डर करून समोर जायचं. या ठिकाणी येईल. ऑर्डर केल्यानंतर या ठिकाणी येईल एक्सिस रेनफॉल. एक्सेस रेनफॉल आल्यानंतर इव्हेंट डेट, कोण्या दिवशी पाऊस पडला जास्त ते डेट निवडायचं. आपण निवडू 28 ऑगस्ट. ओके करायचं. या ठिकाणी इव्हेंट टाईम कोणताही निवडू शकता. सकाळी 10, 12 जे काय तेच टाईम निवडून या ठिकाणी ओके करायचं. ओके केल्यानंतर या ठिकाणी कॉमेंटमध्ये तुम्ही काय असेल ते तुम्ही किती नुकसान झालं काय असेल टाकू शकता,
किंवा न टाकलं तरी चालते. सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमचा डॉक्युमेंट आय डी नंबर तयार होऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या शेतात पिकाचं लॉस झालेले क्लेम करू शकता. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.